बदल बदल घडत नसतो एका क्षणात, त्यासाठी उचलावं लागतं पहिलं पाऊल, करावा लागतो संघर्ष हक्कांसाठी, आत्मसन्मानासाठी, स्वप्रतिष्ठेसाठी. म्हणूनच बदल घडवणारं पहिलं क्रांतिकारी पाऊल पडलं तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान. आणि हजारो तनिष्का एकत्र येऊन घडला नवा इतिहास. माळेगाव, अद्ययावत शाळा, डिजिटल अंगणवाडी, 24 तास पाणी, आरोग्यविषयी जागृती. हे चित्र शहराच्या कुठल्या भागातलं नाही, तर नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यामधल्या माळेगाव या छोट्याशा गावातलं आहे. सकाळनं आयोजित केलेल्या सरपंच महापरिषदेत सहभागी झाल्यावर इथले सरपंच तुकाराम सांगळे यांना विकासाचा मार्ग गवसला आणि मग गावातील उत्साही महिला कार्यकर्त्यांच्या मदतीनं त्यांनी माळेगावचा कायापालट करायला सुरुवात केली. जिल्हा परिषदेच्या शाळा संगणकीकृत करण्यापासून पाण्याच्या वापरावर मीटरद्वारे नियंत्रण असे अनेक कार्यक्रम त्यांनी हाती घेतले. हे सगळं काही एका रात्रीत घडून आलेलं नाही. तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठामध्ये आपलं स्वागत आहे. हे याचं उत्तर आहे. माळेगावातल्या महिला तनिष्का व्यासपीठावर एकत्र आल्या आणि त्यानंतर या विकासाची गाडी खऱ्या अर्थानं धावू लागली. गावातील स्थानिकांच्या घरी जन्माला येणारं दुसरं अपत्य जर मुलगी असेल तर तिच्या नावे 10,000ची मुदत ठेव 18 वर्षांसाठी ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रोत्साहन दिलं. खऱ्या अर्थाने ही एक लोकचळवळच होणार आहे. मला खात्री आहे की आपण सर्वजण जर का एकत्र आलो, जसं आम्ही पुण्यामध्ये बस डेला आम्ही एकत्र आलो, तसं महाराष्ट्रात जर का आपण ठरवलं तर निश्चित ही क्रांती घडू शकतो. आपल्या सर्वांचा जर का आशीर्वाद असेल, सहकार्य असेल, तर मला खात्री आहे की आज जी कार्यशाळा आपण करतोय एक हा ऐतिहासिक दिन आहे, एक इतिहास घडवणार आहोत. 9225800800 हा केवळ फोन नंबर नाही, तर हा आहे एक दुवा. हा नंबर आहे तनिष्काच्या कॉल सेंटरचा. तनिष्का हे आर्थिक आणि सामाजिक स्तरावरील स्त्रीच्या प्रतिष्ठेचं एक अभिनव व्यासपीठ आहे. स्त्रियांच्या समस्या, त्यांचे हक्क, त्यांचं स्वातंत्र्य आणि त्यांचा सन्मान जपणारं, महाराष्ट्राच्या गावागावातील स्त्रियांना जोडणारं हे एक माध्यम आहे. आणि त्याचा संपर्क क्रमांक आहे 9225800800. रोजच्या आयुष्यातल्या सामाजिक प्रश्नांना परिणामकारक उत्तरं शोधण्यासाठी स्त्रियांची ताकद अत्यंत महत्त्वाची असते. पण यासाठी त्यांना शारीरिक, भावनिक आणि आर्थिक स्तरावर आपण सुरक्षित आहोत ही भावना असली पाहिजे. आणि हेच लक्षात घेऊन सकाळनं तनिष्काची सुरुवात केली. तनिष्काच्या प्रत्येक गटात 20 महिलांचा समावेश असतो. यात पुरुषांची संख्या 20% अधिक असता कामा नये आणि असे एकूण 6,250 गट स्थापन झाले आहेत. यातील प्रत्येक महिलेनं 10 नव्या गटांची स्थापना करायची आहे. आज महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यांमधील जवळपास 280 तालुक्यांमधून 45,000हून अधिक तनिष्का सभासदांचं जाळं विणलं गेलं आहे. तनिष्का हे सकाळ माध्यम समूहाचं एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे. एक स्त्री संपूर्ण कुटुंबाला बांधून ठेवते, कुटुंबाचं कल्याण करते. त्याचप्रमाणे अनेक स्त्रिया एकत्र येऊन नव्या समाजाची निर्मिती करू शकतात हा आत्मविश्वास या व्यासपीठानं त्यांना दिला आहे. की स्त्री ही स्वतः शक्ती आहे. तिने जर स्वतःचं आरोग्य आणि आत्मसन्मान सांभाळला तर कोणाकडे मदत मागायची गरजच नाही आहे. सर्व जगाला स्त्रीकडे मदत मागायची वेळ आलेली आहे. तनिष्काची कार्यपद्धती अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या महिलांचं एक सशक्त जाळं विणण्याचं काम
तनिष्का व्यासपीठ करत आहे. सासरच्यांच्या छळाला कंटाळून या महिलेनं घर सोडलं, स्टेशनवर राहिली. पण जेव्हा ती तनिष्का गटाच्या संपर्कात आली तेव्हा तिला नवं बळ मिळालं. तनिष्का गटाच्या सहकार्यानं आज ती स्वतःच्या पायावर उभी आहे. कारण या व्यासपीठावर केवळ स्त्रियाच नव्हे तर शासन करते, विविध कॉर्पोरेट्स, बचत गट, बिगर शासकीय संस्था, सामाजिक संस्था आणि त्याचबरोबर ज्याला समाजात बदल घडवून आणायचा आहे असा प्रत्येक नागरिक एकत्र आला आहे. मला वाटतं आजचा हा जो आपण एक वेगळा कार्यक्रमाचा शुभारंभ करतोय आणि त्या माध्यमातून आज राज्यभर स्त्री प्रतिष्ठा अभियान राबवतोय आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने एक आगळा वेगळा लाईव्ह असा प्रोग्राम होतोय. अगदी छोट्या गावापासून ते मोठ्या शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी तनिष्काचा प्रभाव दिसून येतोय. याचा फायदा सरकार आणि कायदा नियंत्रण यंत्रणांनाही होत असल्याचं दिसून येतंय. मोटारसायकलवर येऊन महिलांच्या गळ्यातील साखळी हिसकावणाऱ्या चोरांविरोधात तनिष्काच्या महिलांनी आघाडी उघडली. पुण्यातील 10 प्रमुख चौकात त्यांनी महिलांमध्ये पत्रकांद्वारे स्वसुरक्षेची जाणीव निर्माण केली. त्यानंतर गुन्ह्यांमध्ये आश्चर्यकारकरित्या घट झाली आणि मग पोलिसांनीही या अभियानाला पाठिंबा दिला. तनिष्का आमच्या पाठीशी आहे, तरी पण तिथे पोलीस पाहिजेत आणि आज तो आमचा मोठा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. तनिष्काच्या माध्यमातून भुरट्या चोरीला आळा बसायलाही मदत झाली. त्यांना खूप काही करायचं आहे, त्याला फक्त एक दिशा देण्याचं काम पोलीस दलाला आणि सकाळ समूहाला करावं लागतं. सुरुवातीला गाव तसंच तालुका पातळीवर लोकप्रतिनिधी म्हणून निवडल्या गेलेल्या महिलांना या व्यासपीठावर एकत्र आणलं आणि मग त्यांच्या माध्यमातून इतर स्त्रियांपर्यंत पोहोचण्याची योजना आखली गेली. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा व्यवस्थित अभ्यास करून अतिशय परिश्रमपूर्वक या उपक्रमाचं नियोजन करण्यात आलं. गावात जाऊन महिलांच्या अशा परिषदा घेऊन संघटन करून आम्ही गटचर्चा कार्यमेळावे घेऊ. मातोरी बीड जिल्ह्यातलं छोटंसं खेड. इथल्या महिलांनी एक अनोखी क्रांती करून प्रतिष्ठा संपादन केली आहे. इथल्या जमिनीच्या नोंदणीत कोणत्याही महिलेचं नाव कधीच नव्हतं, पण तनिष्काच्या माध्यमातून या महिला एकत्र आल्या आणि त्यांच्या मागणीसमोर ग्रामपंचायतीलाही झुकावं लागलं. गट चर्चेतून महिलांच्या तनिष्काच्या सदस्यांनी निर्णय ठरवला आणि ही महिलांची नावावर 7-12 करून घेतली. माझ्या नावावर काहीच नव्हतं, त्यांच्याकडे मी हट्ट धरला. मग ह्या सकाळ माध्यमातून तनिष्का त्यांनी मग माझ्या नावावर केली 5 एकर जमीन. आज मातोरीतल्या सर्व 7-12च्या उतार्यावर पुरुषांच्या बरोबरीनं महिलांचंही नाव चढवण्यात आलं आहे. जेव्हा एवढ्या प्रचंड संख्येनं महिला एकत्र येतात तेव्हा त्यांनी काय करायचं हा प्रश्न त्यांना कधीच भेडसावत नाही. दर महिन्यात सकाळच्या वार्ताहरांच्या मदतीनं या गटांची मीटिंग होते. त्यात आपल्या आजूबाजूच्या विविध सामाजिक प्रश्नांचा शोध घेतला जातो. मीटिंग कशा घ्यायच्या, प्रश्न कसे मांडायचे, त्यांचा अभ्यास कसा करायचा, समस्यांच्या मुळापर्यंत कसं जायचं आणि तनिष्काच्या माध्यमातून त्यांचं योग्य पद्धतीनं निराकरण कसं करायचं, या सगळ्यांचं प्रशिक्षण त्यांना इथं दिलं जातं. एक 15-20 बायकांना जर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये नेलं की तिथे गेल्यावर FIR कसा नोंदवायचा असतो, कसं नोंदवलं जातं, तर तिची जी एक भीती आहे मला असं वाटतं ती आपल्याला काढता येईल. या व्यासपीठाचा खूप चांगला उपयोग समाजासाठी होईल असं आम्हाला वाटतं. त्यासाठी सकाळतर्फे तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या सर्वांना एकमेकांच्या संपर्कात ठेवतं ते हे कॉल सेंटर. तुम्ही समस्या निवडून त्यांचा अभ्यास करून सर्वानुमते अंमलबजावणी कार्यक्रम ठरवला की मग तनिष्काच्या कॉल सेंटरला फोन करा. त्यानंतर तुम्हाला आवश्यक ती मदत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तनिष्का करेल आणि तुम्हाला समस्या सोडवायला मदत करेल. यामध्ये महत्त्वाचं काम हे फक्त स्त्रियांनाच करायचं आहे आणि त्यांना स्वावलंबी करण्याचा सकाळचा प्रयत्न आहे.
खरं तर सकाळ हे फक्त माध्यम आहे. आपल्या विविध प्रकाशनांच्या माध्यमातून जनजागृती करणं आणि या कार्यक्रमातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडींना तसंच यशस्वी प्रयत्नांना प्रसिद्धी देण्याचं काम सकाळ पार पाडते. यामुळे पारदर्शकता येते. अशा प्रसिद्धीमुळे समस्या सोडवण्याचे नवनवे मार्ग सुचतात, नव्या कल्पना मिळतात आणि त्याचबरोबर हुरूप सुद्धा वाढतो. आणि यामुळेच तर आज नाशिकच्या आपल्या भगिनीसारख्याच विविध भौगोलिक तसंच आर्थिक परिस्थितीत काम करणाऱ्या महिलांना तनिष्काच्या व्यासपीठावर स्वप्रतिष्ठेचं नवं आत्मभान मिळालं आहे. त्यांच्या विविध स्तरांवरील प्रयत्नांना आज यश आलं आहे. मग ते सामाजिक उपक्रम असोत वा आरोग्यविषयक सुधारणा असोत, पाण्यासंबंधीचे प्रश्न असोत वा शिक्षणासंबंधीचे, किंवा मग पर्यावरणाची समस्या असो किंवा स्वावलंबनाचं उदाहरण असो किंवा स्वसुरक्षेची दिशा असो, अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर या महिला काम करत आहेत आणि त्यांना यशही मिळत आहे. मुंबईला गेलो आम्ही तर आम्हाला खूप कार्यक्रम आवडला. तो आपण कसं आहे शेतीतल्या बाया, पण अडणी कधी शनवत घराच्या बाहेर निघलो पाहिलं म्हणजे माणूस थोडं हुशारच होतं. तनिष्काला लोकाश्रयाबरोबरच राज्यमान्यताही मिळाली आहे. या अनोख्या उपक्रमाची दखल भारत सरकारच्या नियोजन समितीनंही घेतली आहे आणि या तनिष्काचे नेटवर्क पार्टनर म्हणून कार्य करण्यास त्यांनी मान्यता दिली आहे. त्याचबरोबर तनिष्काचा हा उपक्रम देशव्यापी करण्याविषयी त्यांचा विचार सुरू आहे. ही केवळ एक सुरुवात आहे. उभ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचण्याचं सकाळचं उद्दिष्ट आहे. महिलांना समस्यांचं आकलन होऊन ती स्थानिक पातळीवर सोडवण्याचा आत्मविश्वास आल्यास समाजातील अनेक महत्त्वाचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील, यात शंका नाही. तनिष्काच्या पहिल्या टप्प्यातलं यश पाहता हे शिवधनुष्य पेलण्यात सकाळ माध्यम समूह यशस्वी झालाय असं म्हणायला हरकत नाही. पण हे सगळं शक्य झालं ते लोकसहभागातून, तुम्ही सकाळवर दाखवलेल्या विश्वासातून आणि तुमच्याच परिश्रमातून. आपण एकत्र येऊन काम केल्यास आपला समाज बदलायला अजिबात वेळ लागणार नाही, हे मात्र नक्की. तेव्हा महिलांनो, तुम्ही सुद्धा तनिष्का सभासद होऊ शकता आणि त्यासाठी आमच्या कॉल सेंटरचा नंबर आहे 9225 800 800.